भारतीय जनता पक्षाकडून विभाजन विभीषिका हा कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये पार पडतोय। पुण्यामध्ये त्यासाठी खासदार उज्ज्वल निकम या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। पुण्यातील सावरकरांच्या स्मारकापासून अभिनव कॉलेजच्या चौकापर्यंत ही यात्रा, तिरंगा यात्रा, ज्याला विभीषण विभीषिका म्हटलं जातं, ती काढण्यात आली। निकम सर, या यात्रेचं प्रयोजन पक्षाच्या दृष्टीने नक्की काय आहे? खरं म्हणजे भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट रोजी जरी मिळालं असलं तरी 14 ऑगस्ट हा आम्हा भारतीयांना दिवस विसरता येत नाही। याला कारण दोन, या दिवशी आमच्या अखंड भारताचं विभाजन झालं आणि दुसरं कारण म्हणजे हा दिवशीच अनेक आमच्या देशबांधवांची कत्तल झाली, त्याचं दुःखही आम्ही विसरू शकत नाही। म्हणून आमच्या मनामध्ये, प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये या दुहेरी भावना ज्या आहेत, उद्याचा पहाटेचा होणारा आनंद आणि आजच्याला होणारं दुःख, असं घेऊन आम्ही पुन्हा एकदा महाभारत बनण्याचं स्वप्न साकार। महाभारत म्हणजे काय? आपल्याला संकल्पना महाभारताची काय आहे? जो आमच्यातून दूर गेलेला भाग आहे, जो आजही आमचा आहे, तो भाग पुन्हा आम्हाला मिळेल याची खात्री मला आहे। म्हणजे दूर गेलेला म्हणजे पाकिस्तान आणि आजचा बांगलादेश हा पुन्हा भारतामध्ये समाविष्ट व्हावा असं म्हणायचंय? होण्याचं आमची आशा आहे आणि होईल याची देखील एक मनाची ईर्ष्या आहे। नाही, पण तो जर भाग आला तर आपल्या समस्या आणखीन वाढतील असंही तज्ज्ञ म्हणतात। समस्यांना आपण कधी घाबरायचं नसतं, हे प्रत्येक भारतीयाचं लक्षण आहे। जी फाळणी आहे ती सर्वांसाठी दुःखाची होती, याला जबाबदार कोण आहे? आपण हे दुःख या ठिकाणी साजरं करतोय असं नाही म्हणणार, व्यक्त करतो। आज हा विषय नाही, आज आम्ही फक्त या देशाच्या स्वातंत्र्याकरता जे धारार्थी पडले त्यांना नमन करण्याकरता आज आम्ही इथे आलेलो आहोत। अच्छा, ओके, ठीक आहे। तर उज्ज्वल निकम आणि एकूणच भारतीय जनता पक्षाकडून हा जो विभीषण विभीषिका हा दिवस साजरा केला जातोय, साजरा म्हणण्यापेक्षा व्यक्त केला जातोय। खरं तर साजरा हा शब्द संयुक्तिक ठरणार नाही। अशा प्रकारे ज्या फाळणीच्या खुणा आहेत त्या या ठिकाणी या फ्लेक्सवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यावेळी फाळणी जेव्हा झाली, जेव्हा लोकांवरती जे अनन्वित अत्याचार झाले, त्याच्या या खुणा या ठिकाणी जिवंत करण्यात आल्यात। कशा प्रकारे फाळणीचं दुःख सोसून त्यावेळच्या अखंड भारतातून अनेक हिंदूंना भारतामध्ये यावं लागलं, हिंदूंची कत्तल झाली, त्याचप्रमाणे मुस्लिमांवरती देखील हल्ले झाले। हा सगळा आपला इतिहास आपण लहानपणापासून वाचलेला असतो। तर तो जो काही इतिहास आहे तो या ठिकाणी आहे। खरं तर 15 ऑगस्ट हा आनंदाचा दिवस असतो, मात्र ज्यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं 1947ला, त्यावेळी देखील त्या आनंदाला दुःखाची किनार होती, ती आपल्या देशाच्या फाळणीची। अर्थात आता तो पुन्हा इतिहास मात्र नव्या पद्धतीने मांडला जातो आहे, विभीषण विभीषिका। मात्र जी फाळणी झाली ती नक्की कोणामुळे झाली आणि त्या फाळणीनंतर त्यावेळी जी काही प्रतिक्रिया उमटली होती ती नक्की काय आहे? भारतीय जनता पक्ष आत्ता जी मांडणी करतो आहे त्या पद्धतीने आहे की आणखी काही वेगळ्या पद्धतीने होती? कारण आपण पाहिलं की महात्मा गांधींना या फाळणीला जबाबदार धरून त्यांची हत्या करण्यात आली आणि आरोप होता तो नथुराम गोडसे याच्यावरती। मग आता हे जे काही विभीषण विभीषिका म्हणून मांडणी होते आहे त्यामध्ये फाळणीला नक्की कोणाला जबाबदार धरलं जात आहे भारतीय जनता पक्षाकडून? आपण उज्ज्वल निकम यांना याबाबत विचारलं, त्यांनी मात्र याचं उत्तर दिलं नाही। परंतु या सगळ्या विभीषण विभीषिका हा जो काही उपक्रम आहे त्यामध्ये एक प्रकारे हे जे काही फाळणीचं दुःख आहे ते मांडण्याचा भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न या ठिकाणी होतो आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखंड हिंदुस्तान ही जी संकल्पना आहे ती पुन्हा अवतरेल असा विश्वास व्यक्त केला जातो। अर्थात अखंड हिंदुस्तान म्हणजे आजचा पाकिस्तान आणि आजचा अफगाणिस्तान पुन्हा भारतामध्ये समाविष्ट होतील अशी संकल्पना आहे। हे खरंच होईल का? आणि झाल्यास त्याचे परिणाम काय असतील? कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।